BPMS क्लिक करावचा, BPMS ओपन करावचा पहिले. सबसे पहिले ID इथे लिहिला जाय श्वेता डी बोरकर आणि पासवर्ड आहे SHWETA@123 LJLKV0. ठीक आहे, हा ओपन होईल आता. ठीक आहे, ही वेबसाईट आहे. गुगलला कोण नाही रे बाबा. SHWETA@123 उघडलं. आता ULB मध्ये काय होते तुला समजून सांगतो. ULB सिलेक्ट करा म्हणजे फाईल जशी ग्रामपंचायतमध्ये आहे का. इथे दोनच कॅटेगरीमध्ये फाईल राहते. एक तर ग्रामपंचायतमध्ये राहते, 3 कॅटेगरीमध्ये राहते ॲक्च्युली. ग्रामपंचायत, नगर परिषद, तिसरा राहते नगरपंचायत. आता नगरपंचायतमध्ये जसं उदाहरण देतो लाखनी येते, छोटे छोटे गाव येतात नगरपंचायतमध्ये. काही गावं ग्रामपंचायतमध्ये येतात, तर आपल्याला ते चेक करावं लागतं तो ग्रामपंचायतमध्ये आहे का नगरपंचायतमध्ये आहे. समजलं. लाखनी नगर ग्रामपंचायतमध्ये येते, लाखनी नगरपंचायतमध्ये येते ॲक्च्युली. ग्रामपंचायतमध्ये शहापूर येते. समजलं कसं येतात राहते. तर जो येते जसा भंडारा हा नगर परिषदमध्ये येते, तर जर भंडारा ती सर्च करजो तर पाय भंडारा म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद झाला. आता भंडारा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणजे हा झाला ग्रामपंचायत. समजलं, हा झाला ग्रामपंचायत. दिसतंय. ठीक आहे, हा झाला, हा भंडारा झाला ना, हा झाला ग्रामपंचायत झाला. धस लगे ह्या रोबोटी गेला तर तो आहे. का झाला तर आता. हां, तर समजलीस. तर भंडाऱ्यातली फाईल असली तर भंडारामध्ये म्युन्सिपल काउन्सिलमध्ये येते, तर भंडारा सर्च करायची आहे ती. ठीक आहे, जसं आम्ही भंडारा सर्च केलो तर जुनाला काय घ्या आला भंडारा. जसा ग्रामपंचायतमध्ये असला तर तो ग्रामपंचायतमध्ये हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट भंडारा निवडावा लागेल तुम्हाला. जर ग्रामपंचायत परभणीचा असला तर परभणी. ग्रामपंचायत ज्या बी सिटी असेल त्याची खाली टाउन प्लॅनिंग येईल. आजूबाजूला भंडाराच्या आजूबाजूला असेल तर ग्रामपंचायत असेल तर टाउन प्लॅनिंग निवडायचं. तर हा मेन आहे, पहिले हा निवडणं मेन आहे. हा तुझ्या ग्रामपंचायतमध्ये येते का काय आपण चेक करावं लागेल. फाईल तुमची कोणत्या एरियामध्ये येते. तर हा जर ॲक्युरेट माहीत असेल, हा म्हणजे माहिती करून घ्यायचं सबसे पहिले फाईल करायचं. जसं मी म्हणलो का टाउन प्लॅनिंगच्या आहे तर टाउन प्लॅनिंगमध्ये भरायचं मला. तर भंडाऱ्याच्या आहे तर मी तुम्हाला पहिले टाउन प्लॅनिंगचं सांगतो. ग्रामपंचायत नगर परिषदच्या कसे तर सेमच आहे, टाउन प्लॅनिंगच्या करते सेमच आहे. हवे बिल्डिंग परमिशनच्या याच्यावर टाउन प्लॅनिंग क्लिक केलो, एंटर केलो. सबसे पहिले येते 3-4 स्टेप आहेत फक्त खाली. सर्वात पहिले टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये जायचा. प्रोजेक्टचे चालू 3 स्टेपमध्ये कंप्लीट होतं आहे. टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये जायचा. इथे न्यू प्रोजेक्ट दिसते, इथे हा फॉर्म भरायचा चुपचाप उगामुगा काही ना करायचं. इथे सोपीच फॉर्म आहे हा, 1 मिनिट बिना लग भरवले आहे. वेबसाईट चांगली चालली तर लवकर भरून होते. काही प्रॉब्लेम असला तर उघडं नाही. पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं नो केल्यावर 7 नेक्स्ट करायचं. पण आता म्हणते सिलेक्ट ऑप्शन पहिले येस करायच्या. म्हणजे काही ऑप्शन येते थोडासा सर्वर प्रॉब्लेम आहे, तो नखरे करतो. तर पहिले ऑप्शनवर नो करायचा, दुसऱ्या ऑप्शनवर नो करायचा. याला यस करायचं. ॲक्च्युली नो नाही करायचं, याला यस करायचं. याला यस करून घ्यायचं येते आणि येते काही नाव तुम्हाला वाटते तो लिहून घ्या.
बाकी काही इथे टेन्शन घ्यायची गरज नाही आले. सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केला, ठीक आहे. आता तुम्हाला आता मेन सेव्ह अँड नेक्स्ट झाला याच्यावाला. हा आता बघा मी कर्सर थोडा खालीवर केलो तर काय होतं, तो पेज नेक्स्ट उघडते, पटकन उघडून जाते. नाही तर काय त्याच्यात येते हे राहतं. म्हणून थोडं खालीवर केलं चालून जाईल. म्हणजे हा दुसरा इथे प्रोजेक्ट डिटेल दिसून आला, तर प्रोजेक्ट डिटेल टाकायचं तुम्हाला. आता तो म्हणजे नेम ऑफ सर्व्हिस. हा नेम कोणत्या प्रकारची सर्व्हिस आहे, तुमची लेआउटची आहे का बिल्डिंग परमिशन. बिल्डिंग डेव्हलपमेंट म्हणजे बिल्डिंग परमिशन द्यायला. लेआउटच्या प्रपोजल आहे का, लेआउटचा कोणता केस आहे का, तर लेआउट. कंपाऊंड वॉल तर कंपाऊंड वॉलची परमिशन कसे कोणत्या प्रकारची. नॉर्मली आपण बिल्डिंग परमिशनचे कामं करतो, तर बिल्डिंग परमिशनच्या आपण निवडून घ्यायच्या याच्यात. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट नेम टाकायचा. जसा प्रोजेक्टचं नाव म्हणजे इथे काय टाकायचं तुम्ही, प्रोजेक्टचं नाव म्हणजे जसं माझ्या नावाच्या प्रोजेक्ट म्हणजे माझ्या नावाची बिल्डिंग आहे, तर माझ्या नाव टाकून द्यायचं प्रोजेक्ट नेममध्ये. आणि पूर्ण नाव कंप्लीट नाव टाकायचं याच्यामध्ये. जसं आशिष आहे, डोमराज आहे, डोमराज, तर याचं नाव बरोबर लिहायचं आहे. त्याच्यानं काय होते त्रास नाही जे समोरच्याला ना शोधायला. जसं कोणत्या लॉग इनवर फाईल असली, कोणाच्या ऑथॉरिटीच्या लॉग इन असली, तर शोधायला चांगलं होते का नाही या अमुक माणसाची फाईल होती म्हणून त्याच्या नावानं इथून पहिचान होते. म्हणून हा नाव बरोबर पूर्ण टाकणे आवश्यक आहे. इथे तुम्ही सध्या आपला साईड ॲड्रेस टाकू शकता. शॉर्टकटमध्ये टाकलं तरी चालेल, असं नाही का तुम्हाला एकदम हेच टाकायचं आहे. इथे काय करायचं तुम्ही, इथे गुगल, इथे दुसरा जो ऑप्शन आहे ते गुगल इमेज टाकायचं. प्लॉटची गुगल इमेज इथे आपल्या गुगलवर जेवायच्या आणि तिथे लोकेशन तिथे दाखवायचं का या लोकेशनवर तुमचा प्लॉट आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अपलोड करून घ्यायचा. JPG फॉर्मॅटून ठेवू शकतो तुम्ही याला इथे अपलोड करण्यामध्ये. आता आली DP किंवा RP. हे DP किंवा RP तुम्हाला भेटेल. हा मी सध्या आता कोणती इमेज इथे अपलोड करत आहो. DPसाठी तुम्हाला तुमच्या जो बी झोनमध्ये DP म्हणजे काय होते मी तुम्हाला नंतर मी एका DPमध्ये सांगून देतो तुम्हाला काय होतं ते. जसं भंडाऱ्याच्या इथं एखादा मी ओपन करून देतो भंडाऱ्याच्या DP. हा बघा, हा जसा DP आहे एक प्रकारचे. हा एक उदाहरण देतो तुम्हाला. हा एक DP आहे, हा DP आहे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्याला. जसा हा RP आहे ॲक्च्युअली. RP म्हणजे हा रिजनल प्लॅन आहे. ग्रामपंचायतमध्ये जेवढे येतात ते RPमध्ये येतात आणि जे नगर परिषदमध्ये येतात त्याला DP म्हणतात. तर तुम्ही आता जर भंडारा असेल तर तुम्हाला इथे DP टाकावं लागेल. DP प्लॅन तुम्हाला. आता DP प्लॅन घ्यायला कुठून तुम्ही, तर एक ग्रामपंचायतसाठी एक वेबसाईट आहे. ग्रामपंचायतमध्ये असेल तर तुम्ही भूनक्षावरून, हे भूनक्षा नावाची एक वेबसाईट आहे. तिथून ग्रामपंचायतचं असेल तर याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून घ्यायचं आणि आपल्या ज्या गटमध्ये मोडतं आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि आपल्याला तिथे तुम्हाला टाकणे आहे त्याच्यामध्ये. हा जसा भूनक्षा वेबसाईट आहे. जसं मी इथे पकडलो, जसा माझ्या महाराष्ट्राचा झाला, महाराष्ट्राचा अर्बनमध्ये असेल तर अर्बनमध्ये जो बी असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे सिलेक्ट करून, जसा हा एक भूनक्षा जसा हा तुम्हाला दिसून राहिला आहे. आता दिसेल लोड होत आहे, लोड होता है. एक मिनट, लोड होता है का नाही होता है भगवान जाने. हां हा बघा लोड झाला. तर याच्या तुमचा जसा गट नक्षा आहे. आता तुमचा गट कोणता आहे, जसं 28-2 आहे, 28-29 आहे. तर हा तुम्ही ह्या गटच्या तुम्ही जसा हा गट आहे तुमच्यावाला त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि तिथे आपल्याला अपलोड करायचं. जसं तुमच्या प्लॉटच्या गट, आता गट नंबर वगैरे मी तुम्हाला सर्व सांगतो याच्यामध्ये, ठीक आहे. आता मी एवढा नॉलेज देतो, जे झिरो नॉलेज असलं तरी पण तुमच्या कामात येईल. तर हा जसा तुमच्या हावाला गट आहे तर याच्या थोडंसं आजूबाजूला दिसला पाहिजे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि त्याच्यात तुम्हाला त्या फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहे, ठीक आहे. आता सबसे पहिले इथे काय विचारताय, हा अपलोड झाल्यानंतर आता मी सध्या काही बी तुम्ही सध्या स्टार्टिंगला कोणती इमेज अपलोड करू शकता, तुम्ही नंतर हमेशा चेंज करू शकता. जरुरी नाही का तुम्हाला पहिलेच DP टाकणे आहे. सध्या तुम्ही कोणती इमेज टाकू शकता, त्यानंतर मग फायनल जेव्हा सबमिशनच्या अगोदर तुम्ही चेंज करू शकता. त्याला फॉर्ममध्ये अजून पुन्हा तो सेवच राहते, पण थोडंसं तुम्ही अजून त्याला ओपन करून त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी ॲड करू शकता. आता पहिल्या फॉर्मच्या इथे रेग्युलरायझेशन विचारत आहे. हा रेग्युलरायझेशन हमेशा ऑथोराईज टाकायचं. इन्सेंटिव्ह FSI हमेशा नोट्स ठेवायच्या, काही गरज नाही. टाईप ऑफ डेव्हलपमेंटमध्ये कोणत्या डेव्हलपमेंट आहे, सेमी डिअटॅच म्हणजे सेमी डिअटॅचमध्ये एक साईडनं आपला प्लॉट चिपकला आहे, आपली म्हणजे जोड भिंत आहे, तर सेमी डिअटॅच टाकायचा. कोणालाही आपल्या प्लॉटची म्हणजे तीनही साईडनं आपली 1.5 मीटर नियमानुसार जागा सोडली आहे आणि समोरून 10 फीट जागा सोडली आहे, तर आपण डिअटॅचमध्ये मोडतो, तर डिअटॅचमध्ये तुम्ही घेऊ शकता. ग्रुप हाऊसिंग आहे, इंडिपेंडंट आहे, रो हाऊसिंग आहे. रो हाऊस असेल तर रो हाऊस दाखवायचा. रो हाऊसमध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो. जर लेआउट रो हाऊस असेल तर तुम्हाला रो हाऊसिंग बिल्डिंग परमिशन मिळू शकते. जर नसेल तुमच्या लेआउट रो हाऊस तर तुम्हाला नाही मिळेल. म्हणून तुम्ही डिअटॅच किंवा सेमी डिअटॅच दोनपैकी एक ऑप्शन निवडू शकता, ठीक आहे. मी सध्या डिटॅच निवडत आहे याच्यासाठी का, कारण की माझ्या आजूबाजूला सारे नियमाप्रमाणे जागा सोडली आहे
आता तुमचा प्रोजेक्ट कसा आहे, रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, तुम्हाला माहीत आहे, त्याच्याप्रमाणे काय मिक्स आहेत. तुम्ही ज्या बी याच्यामध्ये मोडतो तर त्या ऑप्शन सिलेक्ट करू शकता. डेट ऑफ साईट सर्वे टेक्निकल पर्सन, कोणत्या दिवशी आपण व्हिजिट केली त्या साईटवर त्या तारखेची डेट टाकायची, आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पण जमतपर्यंत ज्या दिवशी फॉर्म भरतो त्या डेट तुम्ही टाकायची. तालुका निवडायचा, इथून कोणता विलेज मोडतो तो याच्यामध्ये करायचं. जसं तुम्ही भंडाऱ्याचं काम करत आहे, जमतपर्यंत भंडाऱ्यामध्ये एक सर्वात मोठे प्रॉब्लेम येत असते का तालुका सिलेक्शनमध्ये इथं काय 2-2 भंडारा आहेत. तर भंडारा इथं 2 असल्यामुळे पहिलावाला भंडारा निवडायचं, इथं सेकंडवाला निवडायची गरज नाही. पहिलावाला निवडायचं, पहिल्यामध्ये विलेज बरोबर दाखवतात. जसं हे कोणताही भोजापूर आहे तर भोजापूर BP लिहिलं त्यालाच निवडायचं, बाकीच्याला सोडायचं. कारण की काय आहे, हे जे BP म्हणून आले ते नवीन याच्यामध्ये हे केलं आहे, त्याच्यामुळं नवीन नामांकन केलं आहे, तर तो याच्यामध्ये कराल तर तुम्ही ते फाईल सबमिट होईल. म्हणून इथून BP नावाचं तुम्ही सिलेक्ट करायचं. कोणताच गाव असो त्याच्यासमोर BP लिहिलं असेल तर तुम्ही त्याला सिलेक्ट करा. जसं माझ्या सालेबर्डीचे 55 जसं मी खोकरला आहे तर 51 BP मी सिलेक्ट केलं. नुसतं खोकरला 51 चूज नाही करायचा. नसेल तर मग BP नसेल तर मग तुम्ही करू शकता. पण या फक्त भंडाऱ्यासाठी मी हे गोष्ट केलं आहे, बाकी सर्व याच्या वेगळं असतो. आता तुमच्या प्लॉट लेआउट सँक्शन आहे, नॉन सँक्शन आहे, तुमच्या आता कसा समजेल तुम्हाला. तर तुमच्या लेआउट प्लॅनवर काही टाउन प्लॅनिंगचा शिक्का असेल तर तो त्याला TP म्हणला येतो, नसेल तर मग तो नॉन सँक्शनमध्ये मोडतो. आणि त्याची नुसती कप्रत असेल तर कप्रत तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. कप्रतमध्ये तुम्हाला FSI 0.1.1चा FSI मिळतो. कप्रत तर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर कोणत्यावर या सँक्शन नॉन सँक्शन हे तुम्ही सिलेक्ट करा. सँक्शन आपण सध्या घेऊ सँक्शन. आता तुम्ही म्हणते का लेआउट अप्रुव्हल नंबर टाका. आता सध्या माझ्याकडे आहे ना अप्रुव्हल नंबर, तर मी सध्या हा नंबर चूज केला याला आणि 7 नेक्स्ट केला. बरोबर. आता इथपर्यंत काही प्रॉब्लेम आली नाही तुम्हाला असं मी समजतो. त्याच्यानंतर आता हा बघा मी खालीवर केलं तर लवकर तो ओपन झाला. झोन सिलेक्शन करायचं तुम्हाला, कोणता झोन आहे तुमच्या. जमतपर्यंत नॉर्मल रेसिडेन्शियल असलं तर चिंता करायची नाही, रेसिडेन्शियल झोन टाकून द्यायचं तुम्ही. आणि जर तुमच्या कमर्शियल आहे तर थोडंसं तुम्ही DPमध्ये बघू शकता. जसं जनरली RPमध्ये तेवढा प्रॉब्लेम जात नाही, पण जसं तुम्ही DPमध्ये तुम्ही जनरली बघू शकता तो झोन कोणता आहे. कारण की त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल आहे कोणता आहे, तर तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता. त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. त्याचे सर्व समोरचे ते फॉर्म त्याच्याप्रमाणे तुमच्या हे होतं. जनरली जर रेसिडेन्शियल आहे काही प्रॉब्लेम नाही. इथून तुम्ही युजेस टाकू शकता, जसं तुमच्या कोणता युजेस आहे. जनरली तुमच्या रेसिडेन्शियल तर एनी रेसिडेन्स टाकू शकता. गट नंबर टाका तुम्ही. गट नंबर हा तुम्हाला रजिस्ट्रीमध्ये मिळेल. गट नंबर जसं 56/8 अशा प्रकारे गट नंबर असतो, हे तुम्ही टाकू शकता. तुमचा प्लॉट नंबर काय आहे हे सुद्धा तुम्हाला इथं टाकता येईल. त्याच्यानंतर विलेज कोणता आहे, जसं भंडारा, इथे भंडारा टाका तुम्ही, जो पण आहे. तर तुमच्या प्लॉटचे साईज काय आहे एक रजिस्ट्रीवर ते तुम्ही टाकू शकता. 3, 4, 5 मी सध्या तुम्हाला टाकते समजायसाठी. हे कॉपी करते मी हर ठिकाणी. याच्यामध्ये कंट्रोल V इथं तुम्हाला सर्व फिल करावं लागेल एकसारखं. इथं तालुका इथं सिलेक्ट करून घ्यायचा. भंडारा तालुक्यामध्ये मोडतो. जो पण गाव आहे केसरवाडा, गणेशपूर, इथं मी एक जनरली एक उदाहरण देता म्हणून मी तेवढं बघत नाही. इथं आता राहिलं तुमच्या लोकेशन. हे लोकेशन पण खूप महत्त्वाची आहे. 3.124 आता तुमच्या रजिस्ट्रीमध्ये पहिल्याच पेजवर किंवा दुसऱ्या पेजवर तो जिथं आपण खरेदी विक्री लिहिलं असतं तिथं तुम्हाला 3.124 प्रभाग क्रमांक म्हणतात त्याला, हा लिहिला असतो. पहिल्या दुसऱ्या पेजवरच लिहिला असतो. तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्याल तर तो कसा आहे रेट त्या आजूबाजूच्या बरोबर तुमच्या एरियाप्रमाणे लागेल. नाही तर कसं डिमांड जास्त निघतो. म्हणून जमतपर्यंत जवळपासचा आणि योग्य निवडायचा प्रयत्न करा लोकेशन. आणि सर्वे नंबर तुम्ही आजूबाजूचे टाकू शकता. मिळाला तर छान आहे, नाही मिळाला तर तुम्ही आजूबाजूचा याचा सर्वे नंबर टाकू शकता. कारण की फॉर्ममध्ये तुम्ही जेव्हा परमिशन घ्याल तेव्हा असं काही होणार नाही. आता बघा याच्यामध्ये ॲप्लिकेशन टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल येणार असेल तर त्या संपत्तीच्या एकच मालक असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल ओनर टाकू शकता. आणि 2 मालक असेल तर मल्टिपल ओनर तुम्ही सिलेक्ट करू शकता. सध्या मी एकच ओनर टाकत आहे. एकच ओनर असल्यामुळे आता मी इथं स्वतःचं नाव घेत आहे. स्वतःचं नाव टाकलं मी इथं. स्वतःचं नाव घेतलं मी. आता हा थोड्या वेळामध्ये जसं मी आता इकडे क्लिक करीन तर ऑटोमॅटिकली लोड होऊन जाईल. आता एखादा सुटलं का आपण बघून घेतो. पण सुटलं नाही बघा, हे ऑटोमॅटिकली नाव लोड होतात. थोडंसं साईड होऊ शकते, स्लो आहे पण काही हरकत नाही. आपण हां बघा हा लोड झाला. आता लोड झाला बघा. पुन्हा आपल्याला करायला लागतं कारण की थोडंसं होऊ शकते सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे. जसं मी इथं नाव टाकलं तसंच नाव तुम्हाला दिसेल खाली. साईट चांगली चालत असेल तर
पण होऊ शकते कधी कधी चालत नाही, तर मग तुम्हाला नाव येत नाही लवकर त्याच्यामध्ये, तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल याच्यामध्ये. बोरकर, हे बघा आलं इथं नाव. आता बघा हे हळूहळू तुमचं खाली इथं चेक करू शकता खाली जाऊन. जसं मी आता एक आर टाईप केलं तर पूर्ण कंप्लीट नाव येईल तुमचं. आता सध्या तुम्ही कोणतंही नाव इथं हे करू शकता. आता माझं नाव इथे ASHISHBRKR नाव बरोबर आहे, पण लोड नाही होता बरोबर स्पीडनं, तेवढं सर्वरचा इश्यू असेल काही हरकत नाही. आपण या नावाच्या कोणत्याही नाव आपण सध्या समजा करता सिलेक्ट करून घेऊ. बाकी ज्या ओनरचं नाव असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल इथं, म्हणजे त्याचं नाव फॉर्मवर येईल तुमचं. ठीक आहे, ह्या झाला एक हे महत्त्वाची गोष्ट होती याच्यामध्ये तुम्हाला समजून घेण्याला आहे का. थोडं खालीवर याच्यासाठी करताय का थोडं लवकर कॅचअप करेल, नाही केलं तरी चालेल, असं काही हरकत नाही. पण वेबसाईट चालत असली तर काही प्रॉब्लेम जात नाही. थोडं पेशन्स ठेवू शकता याच्यामध्ये, नाही काय नाही, होऊन जाईल बरोबर. हा बघा नाव आलं होतं माझं, पण थोडं थांबणं घाई असल्यामुळे हे बघा नाव आलं बघा ऑटोमॅटिकली. मी याला सेव्ह केलं बघा. तर सेव्ह केलं तर म्हणतं काही गोष्टी सुटल्या म्हणतं. बघा आता कसं आहे इथं थोडंसं इकडं सरकावं लागेल, काही गोष्टी सुटल्या होऊ शकते. हा रिलोड बघा, हा नाव तर सिलेक्ट झालं, पण हे ऑटोमॅटिकली डेटा हा चुकीनं हे झालं असेल तर आपण पुन्हा भरून घेऊया ना, काही हरकत नाही, होत राहते असं काही चुका. हे बघा आता थोडं साईडचे इश्यू करत आहे, हा येत नाही याच्यामध्ये. थोडासा साईड प्रॉब्लेम होत राहतो कधी कधी. हा त्याचा मतलब हा नाही का आपली चुकी याच्यामध्ये, आपली चुकी नसते याच्यामध्ये. मोस्ट ऑफ द टाईम साईड प्रॉब्लेम असते. हा बघा आता हा इथं नावच नाही येत आहे, तर मग प्रयत्न करायचा याला प्रिव्हियस जायचं थोडंसं. कधी कधी काय हँग मारतो हा, पण कधी कधी नेटचा प्रॉब्लेम असतो. आता बघा मी सेव्ह केलं होतं सर्व तरीसुद्धा हा असा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी मला बॅक जाईल, कधी कधी होते प्रॉब्लेम. हा काही हरकत नाही, बॅक चालले जायचं, पुन्हा प्रोजेक्ट कोड जायचा, पुन्हा समोर तो फॉर्म तुमचा सेव्ह झाला राहील तो. मग आपल्याला तिथूनच आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करत जायचं. कधी कधी करतो प्रॉब्लेम, हा त्याला काही काळजी घाबरायचं नाही, चालू द्यायचं आपलं. अब थोडासा प्रॉब्लेम भरायपर्यंत तकलीफ आहे. एक वेळ भरला वेबसाईटचा प्रॉब्लेम राहते, भरला का टेन्शन घेऊ. जसं हा बघा भरला आहे तुम्ही सेव्ह आहे तुमच्यावाला. हा मग सेव्ह नव्हतं दाखवत त्याच्यात, तर हा छोटा मोठा प्रॉब्लेम येत राहतो, तो कन्सिडर करायचा आपण. सर्व आपली चुकी नाही घ्यायची. ठीक आहे, हा बघा हा पण लोड आहे, पण हा बघा हा आता फॉर्म हा सेव्ह झाला नाही, कारण की तो आपण सेव्ह झालाच नव्हता आपल्या इथं. ठीक आहे, तर आपण मी इथं बघा आलं बरोबर, आपलं बरोबर आता पुन्हा होऊन राहिलं आहे. 1 2 3 सध्या मी इथं गट नंबर टाकतो 12/3/2. ठीक आहे, प्लॉट नंबर मी टाकतो 5/4 टाकतो, प्लॉट नंबर 4 टाकतो, भंडारा टाकत आहे इथं मी, भंडारा टाकत आहे. ठीक आहे, त्यानंतर फिजिकल एरिया मी 1 3 2 3 4 टाकला सध्या. हा तुमच्या याच्यामध्ये दिला असेल स्क्वेअर मीटरमध्ये, फॉर्ममध्ये आपल्या रजिस्ट्रीमध्ये दिला असेल. तुम्ही इथून पटापट सिलेक्ट करून घ्यायचं आपला कोणता एरिया आहे. मौजा सिलेक्ट करायचे, जसं गणेशपूर सिलेक्ट केलं, नगर परिषदमध्ये नगर परिषदच्या तुमच्या दुसरं गाव असलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं बरोबर. लोकेशन कोणत्या झोनमध्ये तुमच्या सांगितलं मी, तशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं लोकेशन. आणि इथं नो करायचं, बस काही लोड घ्यायचं नाही. इथं पटापट जमतपर्यंत लवकरात लवकर फॉर्म भरायचा प्रयत्न करायचा, जास्त या वेळ द्यायची गरज नाही याला. डुमराज BRKR हा झाला. हा बघा आता थोडंसं आपल्याला इकडे करावं लागेल थोडंसं म्हणजे खालीवर, मग त्याच्यानं होऊन जाईल. बघा जसा हा सर्वे नंबर आपला सुटला होता, तर सर्वे नंबर आता सिलेक्ट केला. बघा इथं रेट दाखवतं, म्हणून सर्वे हा जो सिलेक्ट करणे हा आवश्यक आहे. त्याच्याप्रमाणे हा रेट लागतो याच्यामध्ये तुमच्या एरिया. जसं मी बादलचं नाव घेतलं इथं, लोड होता आता. झालं हा सेव्ह. आता बघा याला मी सेव्ह करून घेतो याला. हा काय हा प्रॉब्लेम आला इथं, सेव्ह बिचा तर झाला हा नॉट रेकॉर्ड फॉर्म. काय हरकत नाही, याला पुन्हा अजून करता येईल. अरे पुन्हा हे छोटे मोठे प्रॉब्लेम येतच राहते त्याच्यात, कधी काय होते कधी काय होते. थोडंसं आपण
त्याच्यामध्ये हे थोडीशी तकलीफ राहते. फॉर्म भरणे म्हणजे एवढं सारे लोक फॉर्म भरते, त्याच्यात कसा हा छोटा मोठा प्रॉब्लेम येते राहते. थोडंसं पेशन्स दाखवावं लागतं ते. बघा आता 2 नाव तर बिचात येऊन राहिलं बिलकाल तुझ्या कामनं बंद. आता याला कसं करायचं? हा म्हणजे माझं नाव हा कधी मिटेल? जेव्हा आपलं नाव येईल ना तो ऑटोमॅटिकली मिटून जाईल. आपण तो नाव सिलेक्ट केलं ना पहिले, त्याच्यामुळे तो तुझ्या दाखवत नाही रेकॉर्ड. डोंगराज बोरकर. हां बघा, हा तो याच्यासाठी लोड व्हायचा ना, म्हणून तोच नाव जेव्हा सिलेक्ट करायचा. नंतर नो रेकॉर्ड फॉर्म म्हणाल तो. बघा हा आता बरोबर येऊन जाईल. आला आता बरोबर. हा आता घेतला नाही बरोबर. आता मी सेव्ह केलं त्याला. ठीक आहे, इन्फॉर्मेशन सेव्ह झाली तुमची. हे पूर्ण हां ऑटोमॅटिकली तो येईल तो. आता बघा सेव्ह झाली. आपण नेक्स्ट स्टेप इथं खाली दिसून राहिली सेव्ह झाली तुमची. एडिट करायची असेल त्याच्यावर क्लिक करायची, एडिटवर एडिट करू शकता तुम्ही. जेव्हाही तुम्ही समोर कधी काही छोटे मोठे चेंज करायचे राहिले त्याच्यावर क्लिक करायचं, मग तो एडिट होईल तुमचा फॉर्म. पुन्हा भरत बसायचं नाही. जसं आहे बेसिक एफ एस आहे तुमचा, जो बी बिल्डअप एरिया आहे तो इथं तुम्ही लिहू शकता का माझा एवढं आहे म्हणून. बाकी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. बाकी काही भरायची गरज नाही. ठीक आहे, थोडा लोडवर टाईम लागतो. इथं काय म्हणते ऑलरेडी तुम्हाला तुमच्याकडे एन ए कॉपी असेल तर एन ए टाकेल, तर तुम्हाला इथं टाकणे आहे एन ए कॉपी करणे. बिल्डिंग परमिशनसाठी एन ए कॉपी बहुत जरुरी आहे. तुम्ही याची PDF करून याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. नाही टाकल्यानंतर कोणती PDF सध्या कोणती PDF टाकली तरी चालते, मग तुम्ही नंतर टाकू शकता जेव्हा तुम्ही फायनल सबमिशन करायचं पहिले. ठीक आहे, हा यस करून मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. छोटासा फॉर्म आहे, फक्त नेट सर्व्हर बरोबर चाललं तर बरोबर फटाफट 10 मिनिटाचा फॉर्म आहे. बसा लवकर भरून होऊन जाते. ट्रेसिंगसुद्धा 10 ते 15 मिनिटाचा वेळ आहे. बस 15 मिनिटात लागतात, त्याच्यावर काही लागत नाही. फक्त तुम्हाला सर्व गोष्टी रेडी असलं तर काही प्रॉब्लेम नाही. हा फक्त नेट आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, साईटचा प्रॉब्लेम आहे. बाकी हा एवढा फॉर्म 15 मिनिटाचा आहेच नाही, वर आहेच नाही हा प्रॉब्लेम. ठीक आहे, आणि हा वायफाय शिवाय काम होत नाही. चांगला नेटवर्क चांगला पाहिजे याच्यामध्ये. बिल्डिंग नेम तुम्हाला कोणत्या बिल्डिंगला नाव द्यायचं हा जरुरी आहे, कारण की तुम्ही जे ट्रेसिंग कराल तेव्हा नाव येतो त्याच्यावाला, म्हणून नाव बरोबर टाकायचं त्याच्यावाला. त्याचं जो पण नाव आहे घरमालकाचं तुम्ही इथं टाकू शकता. XYZ जे आपण तुम्हाला दाखवायचं आहे. किती फ्लोअरच्या बिल्डिंग बनवता तुम्ही, म्हणजे परमिशन घेता ते दाखवायला. प्लिंथ लेवल काय राहील तुमची 0.45 जनरली आम्ही घेतो. तुम्ही 1 मीटरसुद्धा टाकू शकता. कमीत कमी हाईट दाखवायचा प्रयत्न करायचा. रेसिडेन्शियल दाखवायचं. इथं नॉर्मल बिल्डिंग आहे, नॉर्मल रेसिडेन्शियल आहे. नॉर्मल नंबर ऑफ टीनेमेंट तुम्ही 1 विजिटर हे टाकू शकता, काही हरकत नाही याच्यामध्ये. तेवढं ग्राउंड फ्लोअर आहे तर ग्राउंड फ्लोअर इथं लिहायचं आपण किती फ्लोअर दाखवायचे आपण. GROUND. ठीक आहे, मग तुम्हाला रेसिडेन्शियल यूजसाठी आहे. इथे तुम्ही लिहू शकता ग्राउंड फ्लोअर म्हणून. इथं सिलेक्ट करायचं आणि इथं 1 म्हणून टाकायचं. हा पहिला फ्लोअर झाला. जसं फर्स्ट फ्लोअर आहे पुन्हा, तर फर्स्ट फ्लोअरच्या तुम्ही सुद्धा फर्स्ट फ्लोअर म्हणून इथे लिहू शकता आणि लिहायच लागेल तुम्हाला. आणि इथं सेकंड नाव देऊ शकता आणि तुम्ही सेव्ह करू शकता. बाकी दुसरं काही भरायची गरज नाही. आता काय म्हणता, प्लीज एंटर फ्लोअर हाईट अबाउट 2.2. हां बघा, इथं फ्लोअर हाईट मी टाकला नाही, तुम्ही 3 मीटर 2. आता कमीत कमी हे पण हाईट आपण तुम्ही कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करायचा. मी 3 मीटर ठेवला आहे. हे नॉर्मल रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे म्हणून मी ठेवलं, पण मी फ्लॅट स्कीम असते तर मिनिमम 2.85 घेतलं असतं. तर तुम्ही इथं घेऊ शकता तुम्ही. बाकी आता सेव्ह केला. हाईट कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करायचा. रेसिडेन्शियल आहे म्हणून मी 3 घेऊन घेतलं. कमर्शियल असतं तर हा 3 मॅक्झिमम ठेवाच लागतो. आणि रेसिडेन्शियल असला तर म्हणजे तुम्ही कमर्शियल असला 3 मीटर हाईट ठेवायच लागेल मिनिमम. रेसिडेन्शियल असला 3च्या खाली ठेवला तर चालेल, तो काही हरकत नाही. हे सेव्ह झालं आहे, तुमच्या डिटेल खाली बघू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला नेक्स्ट करणे. आता सेव्ह तर होऊन गेलं आपलं. आता काय म्हणतं, इथे सिलेक्ट बिल्डिंग XYZ नावानं सिलेक्ट केलं. इथं मॅप टू लिस्टवर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि फायनल सबमिट मारू शकता. हा झाला तुमचा फॉर्म भरून. बघा तुमचा एक मेसेज येईल तुम्हाला फॉर्म भरण्याचा झाला. आता फक्त याच्यामध्ये हे एकच प्रोसिजर आहे. जसा फॉर्म भरून झाला हा ओके झाला, फॉर एक्झाम्पल हा भरून झाला म्हणजे तुमचा विषय इथे मोकळा झाला फॉर्म भरण्याचा.
तुमच्या याच्यामध्ये दुसरी प्रोसिजर सबसे मोठी आहे सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म. आता हा फॉर्म भरून झाला, तुमची ट्रेसिंग झाल्यानंतर तुम्हाला या सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये छोटंसं फॉर्म असते, हा पण भरून पटापट साईन विन करून डिजिटल साईन विन सिग्नेचर मारून तुम्ही सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड स्टेप आहे क्रिएट न्यू प्रपोजल. याच्यामध्ये फक्त तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करणे आहे, बाकी काहीच नाही करणे आहे तुम्हाला याच्यामध्ये जाऊन. हे 3च प्रोसिजर आहेत. तुम्ही एक प्रोसिजर कंप्लीट केलं, हे 2सुद्धा सोपी आहेत, हे काही मोठी गोष्ट नाही. फक्त याच्यामध्ये ट्रेस करणे आवश्यक आहे, ट्रेसिंग. आता मी तुम्हाला ट्रेस सांगेन, ट्रेस तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. आता ठीक आहे, हा तुमचा झाला फॉर्म सबमिट. याला लॉग आउट करू शकता तुम्ही किंवा राहू शकता, काही हरकत नाही.